तर ही नदी आहे ही पंचगंगा. आणि त्या साईडला एक दिसेल तुम्हाला आलेली नदी, या पिलरच्या साईडला जी नदी दिसते ती कृष्णा रिव्हर. ह्या दोन्ही नदीच्या साह्याने तो दगड वाहत आणलाय. म्हणजे ही नदी जाते खिद्रापूर गावात त्या साईडला, म्हणजे असं वाहत वाहत होडीच्या साह्याने तो दगड घेऊन गेलाय. तर त्या दगडामुळे त्या मंदिराला एवढी शोभा आलेली आहे, म्हणजे एकदम भारी दिसते ते. ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. आपण त्या प्लेसच्या थोडंसंच पाठीमाग आहे, म्हणजे एक 20 किलोमीटरच्या आसपास राहिला असेल. तर ते कव्हर करून मी तुम्हाला दाखवतो तिथला सगळा परिसर. या ठिकाणी थोडेसे लोक मच्छी पकडत आहे. मच्छी बहुतेक नाही गावली नाही. हा जो रोड दिसतोय इथून आत जायला, हा जो रोड दिसतोय इथून आत जायला, ह्या रोड पासून एक थोडस एक अर्धा किलोमीटर आत गेल्यानंतर एक प्लेस आहे. म्हणजे तिथं असं व्हिडिओ शूट वगैरे करायला भारी आहे ते प्लेस. प्लस तिथं एका पिक्चरची शूटिंग झाली आहे आमिर खानच्या. ते कोणतं पिक्चर आहे माझ्या लक्षात नाहीये. त्या पिक्चरची शूटिंग झालेली आहे. मामा आई ग कसं घेऊन चालले रे बाबा, पाठीमाग 2 पुढे 1. मामा पोती घेऊन चाललेत 2-2. तर मावनं या व्हिडिओ करण्यासाठी मी कमीत कमी 2 आठवडे झालं सगळीकडे सर्च करत आहे कसं काय. म्हणजे त्या मंदिरात थोडाफार इतिहास म्हणा काय सगळं असं, मंदिराच्या बांधकामासाठी काय काय वापरलं काय नाही सगळं सर्च करत आहे. सर्च करून मग मी आता चाललेलो आहे हे व्हिडिओ करायला, मोठं ब्लॉगिंग करत. हे आता आपण पोचलेलो आहोत कुरुंदवाड गावात. कुरुंदवाड गाव आहे, या गावाचं नाव कुरुंदवाड. हा एक रोड आहे, हा एक रोड जातो, प्लस इकडून एक रोड जातो. हे बघा आलो आपण त्या गावा. इथून 17 किलोमीटर राहिलेलं आहे गाव आहे. खिद्रापूर गाव आहे, दिसेल तर मला खिद्रापूर गाव 17 किलोमीटर. इथून लेफ्ट घेतल्यानंतर खिद्रापूर गाव हे 17 किलोमीटर राहिलेलं आहे. हा इथून रोड जे आहे तो थोडासा असा कच्चा पक्का रोड आहे, कारण का हा जरा खेडेगावाला जाऊन मिळतो. त्यामुळे हा जरा रोड कच्चा पक्का आहे, समजून घ्या. आतापर्यंतचा रोड जो आपण बघितला तो रोड होता 5 स्टार रेटिंगचा. आता हा जो रोड आहे 3 स्टार रेटिंगचा, कारण का जरासा थोडासा स्क्रॅचेस वगैरे आहेत या रोडला, कच्चा आहे रोड, त्यामुळं थोडीशी 3 स्टार रेटिंग. या साईडला असं नेचर रिलेटेड खूप असं भारी वाटते. नेचर रिलेटेड सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे बघा ना राणे वगैरे. कर्नाटकची बस नाही मी पहिल्यांदा बघितली. काका साईडला म्हणा. काका बरोबर मध्येच थांबलेत, बरोबर मध्येच थांबलेत काका. त्यात इकडं कर्नाटकची बस. हे सगळं नेचर रिलेटेड बघा. ही राणे कसं आहेत बघा, रान वगैरे सगळं. हा थोडासा भाग जरासा कर्नाटक मध्ये अलगच येतो, कारण का ह्या साईडला जरा असं हे आहे काय म्हणतो मी, कर्नाटक एरिया असल्यागत येतो. बहुतेक पेट्रोल संपलेलं आहे भावचं, म्हणून तो पाय लावून चाललेला आहे. मी भाऊ लोकांच्या नादात लक्ष विचलित करालोय. माईक आतमध्ये टोचवलं. कसं भारी वातावरण आहे ना भावानं. अशी नारळाची झाडी आणि त्यातून आपण राईड करत निवांत जात आहोत. तिथे हे लास्ट भावना रेस्टॉरंट आहे बघा. हे नाश्ता करण्यासाठी किंवा जेवण करण्यासाठी हे लास्ट म्हणजे हॉटेल आहे. इथून पुढे काहीच भेटणार नाही तुम्हाला, काही म्हणजे काहीच नाही. मला जरा खूप प्रॉब्लेम होता या माईक मुळे. खूप या साईडला खूप असं टोचत आहे माईक. थोडस जरा माईकची पोझिशन जरा चेंज करतो मी. तर आपण आता माईकची पोझिशन जरा चेंज करून चाललेलो आहोत, निघाले आहोत. कारण का या साईडला जे माईक होतं ते माझे हनवटी असतं ना इथं, तिथं मला खूप टोचालतं ते, म्हणजे व्यवस्थित बोलता येईना काही नाही.
त्यामुळे मी माईकची पोझिशन जरा चेंज केली. आता आहे बेटर, म्हणजे काय प्रॉब्लेम नाही आता. म्हणजे या साईडची जी गाव आहेत ती एकदम खेड्या टाइप मध्ये गाव आहेत. अजून एवढी अशी इम्प्रुव्हमेंट नाही आहे या साईडला.